गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल पाहिलं तर काल US मार्केट हे बंद होतं, त्यामुळे तिथे फक्त फ्युचर्स ट्रेड करत होते. आणि आज पाहिलं तर आज रात्री US मार्केट ओपन होईल. परंतु नक्की काल काय झालं ते जाणून घेऊया. तर काल इराण आणि US कुठलेही पीस ॲग्रीमेंट जे आहे तर ते साईन झालेलं नाही आहे. ओके, त्यामुळे जो मार्केटमध्ये युफोरिया होता, जे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की USचे जे फ्युचर्स आहेत ते ऑलमोस्ट 2.5% डिप करून तेवढा लॉस रिकवर करून ऑलमोस्ट 1.5%च्या आसपास ग्रीनमध्ये क्लोज होते. तर ते जे काल सुरू झाले तर ते आता स्लाइटली थोडेसे खाली आलेले आहेत. म्हणजे जो काही युफोरिया होता की डील होईल तर तो युफोरिया आता निघून जातो आहे. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स जर पाहिले तर ते सुद्धा मोस्टली डाऊन आहेत. आणि जर आपण या सगळ्या गोंधळामध्ये क्रूड ऑइल जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की क्रूड ऑइल फॉल झालेला आहे. ऑलमोस्ट $91च्या आसपास WTI क्रूड ट्रेड करत आहे आणि ही गोष्ट चांगली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण बॉन्ड यील्ड जर पाहिले तर बॉन्ड यील्डसुद्धा आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. जो 10 इयर बॉन्ड यील्ड आहे तो 4.6पर्यंत आलेला आहे, म्हणजेच बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यानंतर जर आपण बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या इंटरनॅशनली तर क्लॅरिफिकेशन नाही आहे, परंतु कुठलीही प्रकारचं पॅनिक सिच्युएशन बिलकुल नाही आहे. आता येऊयात आपल्या इंडियन मार्केटकडे. काल जर आपण पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी रिकव्हरी पाहायला मिळाली, जी जगातल्या बऱ्याचशा मार्केट्समध्ये होती, कारण इराण आणि अमेरिकामध्ये डील होईल अशी पॉसिबिलिटी होती म्हणून. परंतु ते काही झालेलं नाही आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर तो युफोरिया आता आपल्याकडे सुद्धा नाही आहे. परंतु आपल्याकडे काही गुड न्यूज आहेत हे लक्षात घ्या. काल काय झालं तर काल निर्मला सीतारामन जे फायनान्स मिनिस्टर आहेत तर त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही FISला पुन्हा परत आणण्यासाठी त्यांच्यावरचे टॅक्सेस वगैरे जे आहेत तर ते काही कमी करण्याचा विचार करताय का, की जे बऱ्याच दिवसापासूनच चालू आहे, म्हणजे ब्लूमबर्गमध्ये वगैरे येतं आहे. तर त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं की हो, आम्ही त्याच्यावरती विचार करतो आणि मी ओपन आहे डिस्कशनसाठी. जे स्टॉक मार्केटमधले पार्टिसिपंट्स आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून ठरवायला मी तयार आहे. म्हणजेच काय की हे स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर हे पूर्णपणे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे आज याचा आपल्या मार्केटवरती कशा पद्धतीने परिणाम होतो ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण कालचा FIS-DIAचा डेटा जर पाहिला तर FISनी बाईंग केलेलं आहे साधारण 800 कोटींच्या आसपास आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनाही ऑलमोस्ट 3,000-3,500 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचंच पाहायला मिळतं. तर आता बाकीच्या गोष्टी जर आपण पाहिल्या ओपन इंटरेस्ट वगैरे, तर एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे आज मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची. त्यामुळे जर निफ्टी फ्युचर जर आपण पाहिले तर ते 70 पॉईंटच्या आसपास लोअर ट्रेड करत आहेत आणि म्हणूनच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 70 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. परंतु एवढं मार्केट गॅप डाऊन ओपन होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, कारण आज एंड ऑफ द डे निफ्टी फ्युचर आणि निफ्टी स्पॉट हे मॅच व्हायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये 70 पॉईंटचा मायनस गॅप आहे. म्हणजेच काय की गिफ्ट निफ्टी जरी डाऊन ओपन होण्याचे संकेत देत असलं तरी ॲक्च्युअल निफ्टी ही फ्लॅटच ओपन होईल. म्हणजे तो जो गॅप आहे तर तो भरून निघेल आणि त्यानंतर मग दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन बनते ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु आज ही न्यूज मे बी डॉमिनेट करू शकते, कारण निर्मला सीतारामन या गोष्टीवरती विचार करत आहेत. म्हणजेच आणि ब्लूमबर्गमध्ये आलेली जी न्यूज आहे म्हणजेच काय की हे आधीपासूनच याच्यावरती काम चालू आहे, परंतु अजून अनाऊन्समेंट येणं बाकी आहे. काही लोकांशी चर्चा चालू असेल त्यांची, त्यामुळे. तर मग होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा, कारण रुपी डिप्रिशिएट होत चालला आहे आणि तो ऑलमोस्ट 96 क्रॉस करून गेला आहे. त्यामुळे जर हा रुपी 100पर्यंत जर गेला तर अपोजिशनला एक मुद्दा मिळेल की जो गव्हर्नमेंटला फार त्रासदायक ठरेल. कारण जरी 100 रुपये पर डॉलर ही काही आपण काय म्हणू शकतो की केवळ सायकॉलॉजिकल लेवल आहे, परंतु ती गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे इथेच एनी हाऊ रुपयाला थांबवणं फार जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण मेजर्स घेताना पाहतोय, जसं की RBIने लिक्विडिटी स्वीप केलेली आहे. त्यानंतर आता निर्मला सीतारामन विचार करत आहेत की
कॅपिटल गेन टॅक्सवरती किंवा बाकीचे जे काही LTCG वगैरे आहे तर याच्यावरती काही करता येऊ शकतं का. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर गव्हर्नमेंटच्या बाजूनेही पॉझिटिव्ह मेजर्स आपल्याला दिसत आहेत. तर मग आज मार्केटमध्ये डाऊन साईडला 23,800 आणि अपसाईडला 24,200 या रेंजमध्ये मार्केट राहण्याची मोस्टली पॉसिबिलिटी आहे. कारण पुट रायटिंग आपल्याला झालेलं पाहायला मिळते 23,800च्या लेवलला. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्होलॅटिलिटी इंडेक्स. तो पाहणं खूप जास्त गरजेचं आहे की तो किती खाली येतो. तो जेवढा खाली येईल तर तेवढंच मार्केट सस्टेन करेल हे लक्षात असू द्या. त्यामुळे आज मार्केटमध्ये एक्सपायरीचं प्रेशर दिसतं की निर्मला सीतारामन यांची न्यूज डॉमिनेट करते. ते आपण पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला भेटेल. पण मोस्टली दिवस पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण जे काही टॅक्सेशन आहे त्याच्यामुळेच मेन प्रॉब्लेम आहे की FIIs येत नाही आहेत. आणि जर ते कमी करत असतील किंवा त्याच्यावरती काही चर्चा होत असेल तर ती खरंच गुड न्यूज आहे. होप सो सगळे काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.